मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं नाशिकच्या पंचवटी परिसरात लावलेल्या वृक्षांची पाहणी केली जाते। आपण जर बघितलं तर गिरीश महाजन यांच्यासह नाशिकच्या महापौर देखील आहेत आणि या ठिकाणी जे प्रशासनातील अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान आपण जर बघितलं तर या ठिकाणी जी वृक्षांची लागवड करण्यात आलेली होती त्या वृक्षांची पाहणी जी आहे ती मंत्री गिरीश महाजन यांच्याकडनं करण्यात आहे। भाऊ, आपण या ठिकाणी काही दिवसांपूर्वी वृक्ष लावली होती, त्यांची पाहणी केली, त्यांची परिस्थिती जाणून घेतली, काय माहिती? बरोबर, नाशकामध्ये आपण जवळपास 12 ते 15 हजार वृक्ष या ठिकाणी लावलेले आहेत आणि मी तसं कमिटमेंट केलेलं होतं की आपण 1000 झाडं समजा खराब होत असतील, 800 झाडं तुटत असतील तपोवनमध्ये, तर त्या बदल्यात आपण 20,000 झाडं या ठिकाणी लावू। आपण या ठिकाणी बघतायत गेल्या 3 महिन्यापूर्वी फक्त मी झाडं लावलेली होती। ही सगळी 15-15, 20-20, 10-12 फुटाची सगळी झाडं आपण हैदराबादहून, आंध्र प्रदेशमधून या ठिकाणी आणलेली होती आणि आज बघतायत किती सुंदर अशी झाडं या ठिकाणी उभी आहेत। त्यातलं एकही झाड मेलेलं नाही, इतकी झाडं लावली त्यातलं एकही झाड मेलेलं नाही, सगळी झाडं जिवंत आहेत आणि अतिशय सुंदर असा परिसर हा झालेला आहे। नक्कीच भाऊ, खरं तर आज मुख्यमंत्री नाशिकमध्ये होते, ते आपल्या एका कार्यक्रमादरम्यान भाषणात देखील म्हणालेत की कुंभमेळ्याची कामं सुरू आहेत, जर कुठे बिघाड झाली तर माझ्या पहिले तुम्हाला पकडतील आणि तुम्ही कुंभमंत्री आहेत। मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच आपण कामाला लागलात, प्रत्यक्षामध्ये पाहणी करतायत, अगोदर देखील आपण करत होतो, मात्र आता मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच पुन्हा एकदा आपण ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळतंय। कुंभमेळ्याच्या निमित्तानं तर मी 24/7 या ठिकाणी आहे, आपल्याला कल्पना आहे। सगळ्याच कामाचे मी रोज पाहणी करतोय, त्र्यंबकेश्वरला करतोय, नाशकामध्ये करतोय, एसटीपी प्लांट असेल, घाट असतील, रस्ते असतील, रस्ते रात्री 12-12 वाजता जाऊन आम्ही याच्या भेटी त्या ठिकाणी देतोय आणि सगळं क्वालिटी मेंटेन या ठिकाणी आम्ही संदर्भामध्ये करतो आहे। अतिशय दर्जेदार कामं या ठिकाणी झाली पाहिजे, या बाबतीत कुठली तडजोड या ठिकाणी नाही आहे हे आपल्याला माहीत आहे आणि म्हणून यावेळेला कुंभासाठी आम्ही जवळपास 30,000 कोटी रुपये खर्च करतो आहे। पण या खर्चातून या ठिकाणी कामं चांगली झाली पाहिजेत आणि विशेष करून पर्यावरणपूरकही झाली पाहिजेत आणि म्हणून आपण बघतात तर हे झाड बघा, हे झाड बघा, आता आपण कसं झाड आहेत, बुंदा बघा कसा झालेला आहे। आता 4 महिन्यापूर्वी झाड लावलं आहे, हे 5-5 वर्षे झाड आहेत जे आम्ही आंध्र प्रदेशमधून तिथून आणलेली आहेत आणि ह्या लावून या ठिकाणी ट्रकमध्ये, एकेका ट्रकमध्ये फक्त 200 झाडं या ठिकाणी आलीत। मोठा खर्च यायला लागलेला आहे। CSRच्या माध्यमातून यातून आम्ही झाडं लावली आहेत, त्याच्यावर प्रशासनाचा कुठलाही खर्च केलेला नाही आणि ही झाडं आज बघा तुम्ही पुढच्या वर्षी ज्यावेळेला आपण कुंभमध्ये या ठिकाणी येऊ 1.25 वर्षाने, त्यावेळेला ते 10 वृक्ष सगळ्याचे झालेले आपल्याला या ठिकाणी दिसतील। नक्कीच भाऊ, आपण जर बघितलं तर ज्यावेळी तपोवनातला विषय आला तर अनेक टीका टिप्पणी आपल्यावरती झाली होती, मात्र हे वृक्ष पाहिल्यानंतर आपलं काय उत्तर असणार आहे? आता नाही, माझं उत्तर काहीच नाही, मला जे करायचं ते मी केलेलं आहे। जे सगळे विरोध करता आहेत त्यांनी येऊन बघावं, मला असं वाटतं या ठिकाणी जे विरोध करतायत ना त्यांनी येऊन बघावं। मी त्यांना सांगितलं पण मला दुर्दैव, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ते या ठिकाणी येऊन बघायलाच तयार नाही, ते या ठिकाणी बघायलाच तयार नाहीत की आम्ही काय केलं म्हणून। आम्ही वारंवार त्यांना आमंत्रण दिलं, सांगितलं, कोण या ठिकाणी येऊन बघत नाही। पण आम्ही अनेक ठिकाणी अशी ज्या रिकाम्या जागा आहेत, ओपन स्पेस आहेत, त्या ठिकाणी अशी झाडं लावली आहे। यापेक्षाही चांगली झाडं ही नंतर लावलेली आहेत, यापेक्षाही झाडं चांगली इतर ठिकाणी पण आहेत। हरित नाशिकचा संकल्प कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळतो। निश्चित मी सांगितलं आहे की इतके झाडं लावेल की नाशिकवाले म्हणतील की आता बस करा, इतके झाडं मी लावेल, अशीच लावेल 15-15, 20-20 फुटाचं हे झाड बघा तुम्ही, वरपर्यंत दाखवा याला, हे कसं झाड आहे, कोण म्हणेल 4 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी झाड लावलेलं म्हणून आहे। याचा बुंदा बघा कसा झालेला आहे, केवढं मोठा आहे हा, हे 6-7-8 वर्ष झाड वाटतं आहे आणि आम्ही अशी झाडं आणली आणि एकही झाड यातलं मेलेलं नाही, सगळी झाडं जिवंत आहेत, एकही झाड मेलेलं नाही। नक्कीच भाऊ, धन्यवाद। आपल्यासोबत कुंभमंत्री गिरीश महाजन होते, त्यांच्याकडनं नाशिकच्या पंचवटीतील वृक्षांची पाहणी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।